झाली। हा 50 कोटीचा नव्हे तर 100 कोटी रुपयाचा घोटाळा आहे, हे आम्ही ठामपणे सांगू शकतो। कारण की आम्ही जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे याबाबत वारंवार तक्रारी केल्या, मात्र या तक्रारीची कोणतीही दखल जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनी घेतलेली नाही। अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यात की गावात जो व्यक्ती नसताना त्याच्या नावावर अनुदान दिलं, शेती नसतानाही त्यांना अनुदान दिलं। गावातीलच नव्हे तर तालुक्यातील आणि जिल्ह्याबाहेरील शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान देण्याचा प्रताप या तलाठी आणि महसूल यंत्रणेने केला। याबाबत आम्ही वारंवार तक्रारी केल्या। त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचा फार्स म्हणून 28 जानेवारी रोजी एक पत्र काढलं आणि तहसीलदारांना या सर्व प्रकारची चौकशी करण्याचे आदेश दिले। मात्र ते चौकशी गुलदस्त्यातच राहिली आणि या तलाट्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी कुरण मोकळं राहिलं। त्या अनुषंगाने परत 17 जानेवारी रोजी उपजिल्हाधिकारी यांनी सर्व तहसीलदारांना पत्र काढलं की आपल्या भागातील, आपल्या तालुक्यातील सर्व 8नुसार सर्व शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त होतंय की नाही याची खातरजमा करा, त्याच्या तलाट्याच्या DSS चेक करा आणि त्यानुसार अनुदान वाटप करा। मात्र त्यालाही या तलाठी महोदयांनी वाटाण्याच्या अक्षिद्या देऊन भ्रष्टाचाराचं कुरण परत सुरूच ठेवलं। त्यामुळं ह्या झालेला भ्रष्टाचार हा 50 कोटीचा नव्हे तर 100 कोटीचा आहे आणि जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांनी पत्र काढून ही चौकशी करूनही जर या मुजोर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांची जर हिंमत वाढत असेल तर नक्कीच वरपर्यंत या सर्वांचेच हात ओले झालेले असतील, यात शंका नाही। आम्हाला तर या प्रकरणात असं वाटतंय की लुटेंगे तो मिल बाटके खाएंगे ही नवी संस्कृती या जिल्ह्यात उदयास आली आहे। या सर्व प्रकाराची आता आम्ही माननीय महसूल मंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहोत आणि झालेल्या प्रकाराची सर्व चौकशी करून दोषी तलाठी मंडळाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून सर्व लूट झालेलं अनुदान हे वसूल करण्यात यावं, हीच मागणी आमची शासनाकडे राहील।